मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नवीन माहिती घेऊन नवीन ठिकाणी. आम्ही तुळापूरला आलो होतो. तर तुळापूर पासूनच एक जवळ वाघोलीला जाताना एक नागरमल खंडोबा मंदिर आहे. त्या खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहोत. आणि आज आपण नवीन माहिती घेऊन नवीन मंदिर आणि नवीन ठिकाणाकडे आलेलो आहोत. तर आज आपण आपल्याला एका नवीन ठिकाणाची माहिती देणार आहोत आणि हे मंदिर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पाहू शकता माझ्या मागे एक किल्ल्याप्रमाणे बांधलेली कमान आहे मित्रांनो. तर आपण खंडोबा मंदिरांचे दर्शन घेणार आहोत आणि ह्या मंदिराचा पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. तर जाऊया आपण मंदिराच्या दर्शनाला. चला. मित्रांनो, हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. पाहू शकता आपण ह्या दगडी पायऱ्या, जे की जेजूर येथील खंडोबा मंदिरासारखीच एक आपण ठेवण पाहू शकतो. आणि हा जो निसर्गरम्य वातावरण आहे हे पाहू शकता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. हे जे वातावरण आहे हे नक्कीच पाहायला आपण येऊ शकता मित्रांनो. हे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ह्या जे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी ह्या जे पायऱ्या आहेत आपण पाहू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून. हे पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो, पूर्ण दगडी पायऱ्या आहेत. आणि हे जे आहे हे मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार आहे. तर जाऊया आपण मंदिरामध्ये. हे नागरमल खंडोबा देवस्थान मंदिर आहे मित्रांनो. जाऊ आपण दर्शनासाठी. पाहू शकता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि हे अतिशय प्राचीन, पाहू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिन्ह वगैरे दिसत आहेत. आणि वरी श्री क्षेत्र नागरमल खंडोबा देवस्थान तुळापूर. हे जे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो. आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण परिसरातील वातावरण पाहू शकता. हे एक अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ह्या वातावरणात खंडोबा रायाचं जे मंदिर आहे हे स्थापलेलं आहे मित्रांनो, वसलेलं आहे. अतिशय पुरातन मंदिर आहे. हा जो परिसर आहे हा तुळापूरचा परिसर आहे. आणि हे तटबंदी पाहू शकता मित्रांनो, अतिशय जुनी मंदिराच्या बाजूचे जे बांधकाम आहे जुनं दगडी बांधकाम आहे. आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तर आपण जाऊयात. पाहू शकता हे पुरातन काळातलं जे मंदिर आहे त्या मुख्य प्रवेशद्वारासाठी जे रखवालदार आहेत, राखणदार, त्यांना बसण्याची ही जागा केलेली आहे. तर जाऊया आपण मंदिरामध्ये. हे दीपमाळ पाहू शकता. आपण जाऊया मंदिरामध्ये. अतिशय पुरातन मंदिर आहे मित्रांनो खंडोबाचं. नक्कीच आपण या ठिकाणाला भेट द्या. देवाचा घोडा. आणि हे खंडोबा मंदिर. पाहू शकता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. नागरमल श्री क्षेत्र नागरमल खंडोबा देवस्थान मंदिर. आणि ह्या ज्या मंदिराची तटबंदी आहे अतिशय पुरातन मंदिर आहे मित्रांनो. एक किल्ल्याच्या प्रमाणे याचे बांधकाम आहे. पाहू शकता आपण.
आणि ह्या मंदिराचा नजारा आपण मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि पूर्ण तुळापूरचं एक जे क्षेत्र आहे, इंद्रायणी नदी बाजूला वाहिलेली आहे मित्रांनो. आणि ह्या वातावरणामध्ये आपण या मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि आपल्याला दाखवू इच्छितो, पुरातन जे बांधकाम आहे थोडी पडझड झालेली आहे. आणि ठिकठिकाणी आपल्याला पादुका दिसत आहेत मित्रांनो. तर हे जे मंदिर आहे हे भगवान श्री खंडोबारायाचं मंदिर आहे, जे की खंडोबारायांना जे मानणारे भरपूर, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, आपला पूर्ण इंडिया असेल, भरपूर लोक जे आहेत ते खंडोबारायाला मानतात. तर हे जे मंदिर आहे हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि हे डोंगरावर वसलेलं आहे मित्रांनो. नक्कीच पाहू शकता. या एक मंदिराचा जो महागल्ला दरवाजा आहे, हा महागल्ला दरवाजा आहे मित्रांनो. तर नक्कीच आपण या मंदिराला भेट द्या आणि वातावरणाचा आनंद घ्या आणि खंडोबारायांचे दर्शन करा मित्रांनो. पाहू शकता नंदी महाराज दिसत आहेत. नागदेवता दिसत आहे. हे दुसरं मंदिर आहे मित्रांनो. तर नक्कीच आपण या परिसराला भेट द्या आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सांगणं आहे की आपण नक्कीच या परिसराला भेट द्यावी आणि विविध मंदिराची माहिती जाणून घ्यावी. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.